हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज मी कोणताही व्हिडिओ रेसिपीचा टाकणार नाही आहे। मी गावी गेलेली, गावची थोडी मजा, गावचं रानमेवा काय कुठे कसं आहे ते दाखवणार आहे। इथे बघा आंबे आहेत, आमच्या घरासमोरच आंब्याचं झाड आहे। काही आंबे अशी पिशवीने बांधलेली आहेत। लोकांना कसे भरपूर आंबे दिसले की पटकन येऊन नकळत घेऊन जातात, त्याच्यासाठी असे बांधून ठेवलेले आहेत। इथे बघा किती मस्त आंबे आलेत, पण गेल्या वर्षापेक्षा या वर्षी आंबे थोडे कमी आलेले आहेत। किती सगळे बांधून ठेवलेत बघा, खूप मस्त। काही मी आंबे काढून घेतलेले आहेत। इथे बघा आमच्या घरातल्या मुली कशा मस्ती करत आहेत। तिथे थोडी थोडी फुलांची झाडे आहेत। गावी खूप शुद्ध वातावरण आहे। इथे बघा, इथे एक भोपळ्याची वेल आलेली आहे, त्याला छोटासा एक भोपळा धरलेला आहे। आजूबाजूला फुलं आलेली आहेत, कढीपत्त्याची झाडं आहेत। गावी भाज्या भरपूर असतात। इथे आमचं नारळाचं झाड आहे, खूप नारळ असतात त्याला। इथे बघा, इथे शेवग्याच्या शेंगा आहेत, त्या दिसत नाही आहेत। काही मी आंबे, नारळ, थोडं हळद काढून घेतलेली आहे। गावच्या भाज्या खायला थोडीशी मजा येते। इथे बघा शेवग्याच्या शेंगा तुम्हाला आता दिसले असेल, ऊन आहे ना, उन्हामुळे जास्त दिसत नाही आहे। नारळसुद्धा जास्त दिसत नाही आहेत। इथे बघा, इथे तुम्हाला दिसतील खूप नारळ आलेले आहेत। घरासमोर तुळशीचं वृंदावन, खूप मस्त प्रसन्नता असते। त्याच्यासमोर अशी रांगोळी, गावी अशी परमनंटली थोडी रांगोळी काढतात, काही दिवसांनी जाते। आजूबाजूला मस्त कोंबड्यांचा, प्राण्यांचा आवाज। इथे बघा खूप सारी फुलं आहेत, मोगऱ्याची कळ्या। मी मोठमोठ्या कळ्या अशा उमलणाऱ्या होत्या, त्या थोडे काढून गजऱ्यासाठी काढून घेतलेल्या आहेत। भरपूर सारं, एकच झाड आहे छोटंसं, पण भरपूर साऱ्या कळ्या आलेल्या आहेत त्याला। इथे बाजूला अजून वेगवेगळी फुलांची झाडं आहेत। भरपूर सारी इकडे भाज्या, काही भाज्या लावलेल्या आहेत। पाठीमागे आपण बघूया तिकडे जाऊन। इथे बघा, इथे चवळीची वेल आहे, हे पूर्ण आहे ना ते चवळीची आहे। त्यातल्या आपण काही थोड्याशा शेंगा जवळजवळ आहेत त्या काढून घेऊयात। खायला, नुसत्या खायला पण मजा येते, त्याची भाजी पण छान होते। आपण थोड्याफार आपल्या शेंगा असंच हाताने खुडून घेऊयात, थोड्या थोड्या भाज्या काढून घेऊयात। गावी असताना पहिले, पूर्वी लहान असताना असे रानात गेलो आणि शेंगा तोडायला लागले ना, की ज्याला छोटे छोटे दाणे ते काढून खायला खूप मजा यायची। असेच कवळे कवळे दाणे आम्ही खात राहायचो। इथे भरपूर सारे वांग्यांचे झाड आहे, त्याला मोठमोठे वांगी लागलेले आहेत। एक मी आधीच तोडून घेतलेला, नंतर म्हटलं तुम्हाला दाखवूयात। इथे पुढे पण बघा, इथे केवढा मोठा असं वांग तयार झालेलं आहे, त्याला तोडलं नाहीये, ते बी साठी ठेवून दिलेलं आहे। ते अजून मोठं झालं, ते थोडं पिकलं की त्याला सुकवून त्याचा बी काढून ठेवतात। इथे फ्लावर सुद्धा आहे। टोमॅटो बघा, केवढे टोमॅटो आलेले आहेत, भरपूर सारे टोमॅटो, काही पिकलेले आहेत, भरपूर सारे कच्चे सुद्धा आहेत। तर इथे थोडी ना जागा कमी होती, त्याच्यामुळे मला एवढं दाखवायला जमत नाहीये। जेवढं शक्य तेवढं मी दाखवते। हे बघा किती मस्त, भरपूर एका झाडाला भरभरून असे टोमॅटो लागलेले आहेत। पुढे सुद्धा वांग्यांची झाडं आहेत अजून। आजूबाजूला थोडी वेगवेगळी, जेवढं शक्य तेवढं भाज्या लावलेल्या आहेत। घरच्या घरी शुद्ध भाज्या खायला मजा काही वेगळीच असते। काही फुलांची झाडं सुद्धा आहेत। इथे काही फळांची झाडं सुद्धा आहेत। इथे बघायला छोटे छोटे रेड कलरचे बेरीज लागलेले आहेत, मी काढून घेते। थोडे आंबट गोड असे, ते पिकले ना थोडेसे काळ्या कलरचे झाले ना की ते पिकलेले असतात आणि ते खायला गोड लागतात। आणि हे थोडे रेड पिंक आहेत ना, ते थोडेसे असे आंबट गोड असे लागतात। इथे बघा, मी तुम्हाला काढून दाखवते। खूप सारे आले, छोटे छोटे आहेत। इथे बघा, हे पिकलेलं आहे, एक मला पिकलेलं मिळालेलं आहे। भरपूर सारे वरती आहेत। इथे अलवाची पानं आहेत, आपण थोडे वड्यांसाठी काढून घेऊयात। मोठमोठी जी पानं तयार झालेली आहेत ते आपण कट करून घेऊयात आणि त्याच्या मस्त वड्या करून खाऊयात। किती मस्त छान आलेले आहेत बघा, भरपूर सारे, थोडेसेच एकाच ठिकाणी लावलेले आहेत, पण पानं भरपूर। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप मोठमोठी पानं आहेत। इथे जाम आहे, जामचं झाड आहे, भरपूर सारे जाम लागलेलं आहेत। त्याची फुलं बघा कशी असतात ती। थोडं आपण पुढे जाऊयात आणि तिथून बघूयात, त्या बाजूला भरपूर सारे असे जाम लागलेले आहेत।
इथे बघा शेतातल्या सर्व ताज्या भाज्या आपण काढून आणलेल्या आहे. समोर तुम्हाला दाखवते मी काय काय काढून घेतलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शुद्ध विदाऊट केमिकलच्या भाज्या आहेत. फुलंसुद्धा मी घेतलेली आहेत.